या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र पेपर क्रमांक 3 मधील शेवटचा जो चॅप्टर आपला आपण पाहत आहोत त्यामधील शेवटचा टॉपिक आज या ठिकाणी पाहायचा आहे. जो आपण उत्पादन घटकाचे मोबदले किंवा वितरणाचा जो प्रकरण पाहत आहोत त्यामध्ये आता शेवटचा जो उत्पादनाचा घटक आहे संयोजक, आपण पाहितलेले आहे की उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आपण भूमीचा मोबदला खंड कसा निश्चित होतो तर खंडाचे 2 सिद्धांत आपण पाहितलेले आहेत. त्यामध्ये रिकार्डोचा खंडाचा सिद्धांत आणि आधुनिक खंड सिद्धांत. त्यानंतर आपण पाहितले श्रमाला मजुरी मिळते आणि मजुरीमध्ये आपण मजुरीची आपण व्याख्या पाहितलेली. मजुरीमध्ये गुणभिन्नता का असते हा भाग आपण पाहितला आणि त्याचबरोबर सामुदायिक सौदाशक्ती हाही भाग त्यामध्ये पाहितला आणि मजुरीचा आधुनिक सिद्धांत आपण पाहितला आहे. त्याचबरोबर आपण भांडवलाचा जो मोबदला व्याज आहे तर व्याज अर्थव्यवस्थेमध्ये कसं निश्चित होतं त्याचे 2 टप्प्यातले आपण सिद्धांत पाहितले. एक नवसनातनवाद्यांचा व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा व्याजाचा आधुनिक सिद्धांत, ज्याला व्याजाचा तरलता दृष्टिकोन, लिक्विडिटी प्रेफरन्स ऑफ इंटरेस्ट, हा पण सिद्धांत पाहितलेला आहे. किंवा अशा प्रकारे 3 उत्पादन घटकांचे मोबदले कसे निश्चित होतात हे आपण यापूर्वी पाहितलेलं आहे. तर आजच्या तासाला आपल्याला संयोजकाचा जो मोबदला असतो त्याला आपण नफा असं म्हणतो आणि नफाची निश्चिती किंवा नफा कसा मिळतो आणि कुणाला मिळतो हे आज आपल्याला या नफा या मोबदल्यामध्ये 2 सिद्धांत पाहायचे आहेत. यामध्ये नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत आणि दुसरा म्हणजे नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत, असे 2 सिद्धांत आपल्या सिलेबसला या ठिकाणी आहेत. त्यापैकी आपल्याला पहिला आजच्या तासाला सिद्धांत पाहायचा आहे नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत, अनसर्टिनिटी बेअरिंग थेअरी ऑफ प्रॉफिट. तर अशा प्रकारचा हा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर सुरुवातीला आपण नफ्याची व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपण पाहतो की नफा हा संयोजकास मिळणारा मोबदला आहे आणि म्हणून या ठिकाणी संयोजकाचा वस्तूच्या निर्मितीचा खर्च जाता जी शिल्लक राहते त्यालाही नफा म्हणतात. किंवा आपण नफा म्हणजे या ठिकाणी अनिश्चितता स्वीकारल्याबद्दलचा संघटकाला दिला जाणारा मोबदला अशीही नफ्याची व्याख्या केली जाते. किंवा नफा म्हणजे नवप्रवर्तनाबद्दल दिला जाणारा मोबदला किंवा नफा म्हणजे धोका स्वीकारल्यामुळे जो मोबदला मिळतो त्याला त्यांनी नफाही असं म्हटलेलं आहे. तर अशा नफ्याच्या वेगवेगळ्या व्याख्या जरी असल्या तरी आपण पाहतो की या व्याख्या सिद्धांतानुसार बदलतात. आपण या ठिकाणी पाहतो की प्रोफेसर हॉले यांनी 1907 मध्ये नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत हा मांडलेला आणि यामध्ये व्याख्या करत असताना संयोजकास व्यवसायात धोका पत्करण्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे नफा अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. आज आपल्याला नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत पाहायचा आहे आणि त्यांची व्याख्या या ठिकाणी म्हणजे की नफा म्हणजे अनिश्चितता स्वीकारल्याबद्दलचा संघटकास दिला जाणारा मोबदला, अशा प्रकारची प्रोफेसर नाईट यांनी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, तर आजच्या तासाला आपण प्रोफेसर नाईट यांनी मांडलेला नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत, अनसर्टिनिटी बेअरिंग थेअरी ऑफ प्रॉफिट, हा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. हा सिद्धांत प्रोफेसर फ्रँक एच नाईट यांनी 1940 साली रिस्क, अनसर्टिनिटी अँड प्रॉफिट या त्यांच्या पुस्तकात पहा. नाईट यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? 1940 मध्ये नाईट यांनी रिस्क, अनसर्टिनिटी अँड प्रॉफिट हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे नफा आणि अनिश्चितता, धोक्यातील अनिश्चितता अशा प्रकारचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी
हा सिद्धांत नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत मांडला आहे. आपण पाहतो की नाईट यांच्या अगोदर 1907 मध्ये प्रोफेसर H.B. हॉले यांनी नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी मूळ कल्पना अशी मांडली होती की संयोजक व्यवसायामध्ये अनेक धोके स्वीकारतो आणि म्हणून त्याला नफा मिळतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. परंतु या भूमिकेच्या पुढे जाऊन नाईट यांनी पुढची भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येतात. नाईट म्हणतात की व्यवसायात धोके असतातच आणि धोके स्वीकारल्यामुळेच नफा मिळतो, परंतु काही धोके हे निश्चित असतात आणि काही धोके हे अनिश्चित असतात. काही धोके निश्चितमध्ये आपल्याला यामध्ये सांगता येईल की जसे की उद्योगामध्ये यंत्राची झीज होणे किंवा कारखान्याला आग लागणे किंवा उपभोग बंद होणे किंवा विक्रीतील धोके, हे धोके याच्याबद्दल अंदाज बांधता येतात आणि म्हणून या ठिकाणी प्रोफेसर नाईट यांनी हॉले यांच्या सिद्धांतामध्ये जे त्यांनी धोका पत्करण्याचा मोबदला म्हटलं होतं नफ्याला, तर त्यांनी म्हटलं होतं की धोके दोन प्रकारचे असतात. एक निश्चित धोके ज्याचा अंदाज बांधता येतो असे निश्चित धोके, आणि दुसरे अनिश्चित धोके ज्याचा अंदाज मांडता येत नाही किंवा करता येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की निश्चित धोक्याबद्दल अंदाज करता येतो, म्हणून त्याचे नुकसान भरपाईचा आपल्याला कुठे विम्याच्या माध्यमातून म्हणा काहीतरी तरतूद करता येते, परंतु जे अनिश्चित धोके असतात त्याची काही तरतूद करता येत नाही किंवा त्याचा अंदाज येत नाही. आणि म्हणून नफा म्हणजे या अनिश्चित धोका स्वीकारण्याचा मोबदला, अशा प्रकारची ही भूमिका प्रोफेसर नाईट यांनी या आपल्या नफ्याच्या अनिश्चिततेच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. त्यांनी या ठिकाणी धोक्याचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. अपेक्षित जोखीम किंवा निश्चित धोके त्याला आपण म्हणूया, आणि अनपेक्षित जोखीम त्याला दुसरं म्हणूया की अनिश्चित धोके ज्याचा अंदाज मांडता येत नाही किंवा करता येत नाही, अशा प्रकारचे धोके. अशा प्रकारे धोक्यांचं विभाजन किंवा अनिश्चिततेचं विभाजन त्यांनी या दोन प्रकारात केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे अपेक्षित जोखीम किंवा संयोजक. आपण पाहतो की उत्पादन घेत असताना उत्पादनाच्या घटकांना एकत्रित करत असतो, भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असतो. हे भांडवल त्याचं स्वतःचं किंवा आपण पाहतो की कर्ज घेऊन उभारलेलं असतं आणि वस्तूवर प्रक्रिया करण्यासाठी त्याची मानसिक तयारी झालेली असते आणि या तयारीसोबतच त्याला मोठं धाडस करावं लागतं, मोठे जोखीम घ्यावी लागते. आणि ही जोखीम दोन प्रकारची असते असं नाईट म्हणतात. त्यामध्ये एक अपेक्षित जोखीम ज्याला निश्चित धोके असं आपण म्हणूया, आणि दुसरं अनपेक्षित ज्याला अनिश्चित धोके. अनिश्चित म्हणजे ज्याचा अंदाज करता येत नाही, अचानक ते उद्योगासमोर किंवा संयोजकासमोर निर्माण होतात आणि त्यातून उद्योग संस्थेचं किंवा कारखान्याचं नुकसान होतं, संयोजकाचं नुकसान होतं आणि प्रसंगी संयोजकाला तोटाही स्वीकारावा लागतो. आणि म्हणून अशा प्रकारचं अनिश्चितता स्वीकारण्याचा मोबदला जो संयोजकाला मिळतो त्याला त्यांनी नफा म्हटलेला आहे. आणि निश्चित धोके जे असतात ते मात्र त्याला त्यांनी नफा म्हटलेलं नाही, कारण निश्चित धोक्याचा अंदाज येतो आणि त्याची आपल्याला नुकसान भरपाईची तरतूद विमा कंपनीच्या माध्यमातून करता येते किंवा तशा प्रकारचे संकट दूर करता येतात अंदाज घेऊन, त्याच्या उपाययोजना करता येतात. आणि त्यामुळे अशा प्रकारे निश्चित धोके स्वीकारण्याचा मोबदला त्यांनी नफ्याला म्हटलं नाही, तर अनिश्चित धोके स्वीकारण्याचा मोबदला म्हणजे नफा असं म्हटलेलं आहे. तर याची विस्तृत माहिती पाहूया की अशा प्रकारे धोक्यांचं प्रोफेसर नाईट यांनी दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे, जे की हॉले यांनी एकाच प्रकारात वर्गीकरण केलं होतं की धोका जे संयोजक व्यवसायातील धोका स्वीकारतात आणि त्या धोक्याचा मोबदला म्हणजेच नफा. जेवढा जास्त धोका तेवढा नफा जास्त, जेवढा कमी धोका तेवढा कमी नफा, अशा प्रकारची भूमिका मांडली होती. परंतु त्याही पुढे जाऊन प्रोफेसर नाईट यांनी भूमिका मांडलेली आहे आणि ते म्हणतात की धोके दोन प्रकारचे असतात, निश्चित धोके, अनिश्चित धोके. निश्चित धोक्यांपासून होणारं नुकसान टाळता येतं म्हणून त्याबद्दल मोबदला मिळणे म्हणजे नफा नसतो, तर अनिश्चित धोके हे टाळता येत नाही, त्याचा अंदाज करता येत नाही आणि म्हणून
संयोजक अशा प्रकारचे अनिश्चित धोके स्वीकारतात त्यांना नफा जो मोबदला मिळतो त्याला त्यांनी नफा म्हटलेलं आहे. तर पाहूया त्यांनी अशा प्रकारे 2 प्रकारात धोक्यांचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा अपेक्षित जोखीम आणि अनपेक्षित जोखीम असेही त्यांनी शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे. प्रोफेसर नाईट यांच्या मते ज्या धोक्यांची पूर्वकल्पना किंवा अंदाज संयोजकास बांधता येतो त्यास अपेक्षित धोके असे त्यांनी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ कारखान्यांना आग लागणे, कच्च्या मालाची वाहतुकीमध्ये नासाडी होणे किंवा वाहतुकीमध्येच कच्चा माल म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या वेळेस वाहनाला अपघातही होऊ शकतो किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. तर अशा प्रकारचे धोके याचे ते नाईट म्हणतात की याचा अंदाज करता येतो किंवा विमा कंपनीच्या सहकार्याने याची आपल्याला नुकसान भरपाईही करता येते. नाईट यांच्या मते अशा अपेक्षित धोक्यांबद्दल संयोजकास कोणताही मोबदला मिळत नाही. या अपेक्षित धोक्यांना विमायोग्य किंवा अगोपनीय धोके असेही त्यांनी म्हटले आहे. हे धोके व्यावसायिकांना माहीत असतात आणि म्हणून याबद्दल संयोजकास नफा मिळत नाही. तर नफा कशामुळे मिळतो मग? अनपेक्षित जोखीम किंवा अनिश्चितता स्वीकारल्यामुळे नफा मिळत असतो. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी प्रोफेसर नाईट यांनी मांडलेली आहे. अनिश्चित जोखीम कशाला म्हणायचं की ज्या धोक्यांचा पूर्वानुमान घेता येत नाही अशा अनपेक्षित धोके किंवा अनिश्चिततेला यालाच त्यांनी अनिश्चितता असं म्हटलेलं आहे. अनिश्चिततेचे सांख्यिकीय तत्वानुसार अगोदर मोजमाप करून त्याचे पूर्वानुमान घेता येत नाही आणि यामुळे जे व्यावसायिक असे अविमायोग्य धोके स्वीकारतात त्यांनाच व्यवसायात नफा मिळत असतो. व्यवसायात अनिश्चितता पुढील प्रकारच्या असतात. पहा त्यांनी अनिश्चितता काही सांगितलेलं आहे. पहिली त्यांनी अनिश्चितता सांगितलेली की स्पर्धेमुळे होणारी अनिश्चितता ही पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की आपण पाहतो की सध्या जागतिकीकरणाचं युग आहे आणि आज ज्यांनी एखादी कंपनी काढली तर उद्या लगेच दुसरी कंपनी तसं प्रोडक्ट घेऊन येते. जसं की आपण पाहतो की ही मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. यामध्ये वस्तू वर्गणी दिसायला सारखी जरी असली तरी त्यामध्ये थोडाफार भेद असतो, परंतु सगळे विक्रेते हे एकमेकांचे स्पर्धक असतात आणि त्यांच्यामध्ये मोठी स्पर्धा असते आणि त्यातून आपण पाहतो की मग ज्यांचं व्यवस्थापन चांगलं आहे, ज्यांच्याकडे भांडवल चांगलं आहे, ज्यांच्याकडे संयोजन कौशल्य चांगलं आहे अशाच कंपन्या टिकून राहतात आणि ज्यांच्याकडे याचा अभाव आहे त्या कंपन्यांना आपला घाशा गुंडाळावा लागतो किंवा स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतं. अशा प्रकारे आपण पाहतो की उत्पादकांमध्ये निर्माण होणारी स्पर्धा ही कशी असते? अनिश्चित स्वरूपाची असते. याचा अंदाज मांडता येत नाही की कधी कोणता स्पर्धक आपल्याला या ठिकाणी निर्माण होईल. तर जसं की आपण पाहतो की आठवडी बाजारामध्ये भाजी विक्रेते आपण पाहतो की जसं की एखाद्या विक्रेत्याने मिरची आणली तर त्याच्या बाजूला दुसरी मिरचीवाल्याला तो बसू देत नाही, कारण आपण पाहतो की लोक तुलना करतात ही मिरची घ्यावं की ही, मग दोघांच्याही विकत नाहीत आणि म्हणून वेगवेगळे असं स्पर्धकांना अनिश्चित आपण पाहतो की अशा प्रकारे स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून आपण पाहतो की संयोजकाचं नुकसान होऊ शकतं स्पर्धेमधून आणि नफ्यामध्ये घट होऊ शकते. तर अशा प्रकारचा धोका जो संयोजक स्वीकारतो आणि उत्पादन प्रक्रिया चालू ठेवतो आणि आपण पाहतो की त्याला मग नफा मिळत असतो असं ते म्हणतात. त्यानंतर तांत्रिक धोके ही एक अनिश्चितता उद्योगामधील त्यांनी सांगितले. जशी स्पर्धा ही त्यांनी अनिश्चितता सांगितलेली, तशीच तांत्रिक धोके ही एक अनिश्चितता सांगितलेली आहे की आपण पाहतो की रोज तंत्रज्ञान बदलत आहे. आज आपण मोबाईल घेतला की लगेच 4 महिन्यानं दुसरा नवीन एक्स्ट्रा फीचर्स असलेला मोबाईल आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होत आहे आणि आपल्याला वाटतं की आपला मोबाईल फार जुना झाला. तर अशा प्रकारचे ही तांत्रिक धोके आणि मग आपण घेतलेल्या मोबाईलची कंपनी आपण पाहतो की धोक्यात येते, त्याच्या मोबाईलला मागणी येत नाही आणि असे तंत्रज्ञानातील बदल याचा अंदाज करता येत नाही, हे अनिश्चित असतात. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक प्रगती झाल्यास वस्तूच्या दर्जामध्ये सुधारणा होत असते आणि त्यामुळे उत्पादन खर्चही कमी येत असतो. प्रचलित उत्पादन संस्थांना असा बदल करणे काही कारणाने शक्य नसेल तर नवीन उत्पादन संस्थांच्या वस्तूची मागणी वाढते आणि प्रचलित उत्पादन संस्था वस्तूची मागणी कमी होण्याची त्यांना शक्यता असते आणि म्हणून जे बदल करतात प्रचलित
परिस्थितीनुसार तंत्रज्ञानामध्ये बदल करतात आणि ते व्यावसायिक मग या ठिकाणी आपण पाहतो की नफा चा हक्कदार असतात आणि जे बदल करत नाहीत त्यांना तोटा होतो आणि स्पर्धेच्या बाहेर ते पडतात. तर अशा प्रकारची तांत्रिक धोके ही एक अनिश्चितता नाईट यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर तिसरी अनिश्चितता त्यांनी सांगितलेली की सरकारचा हस्तक्षेप. आपण पाहतो की अचानक सरकार कराचे दर वाढवतात आणि त्यामुळे संयोजकास आपण पाहतो की त्याचा भार पडतो आणि नुकसान होतं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की ही एक अनिश्चितता, कोणतं सरकार केव्हा बदलेल आणि त्याचे निर्णय कसे होतील याबाबतीत अंदाज करता येत नाही. आणि आपण पाहतो की असा हस्तक्षेप वस्तूच्या किमती कमी करून किंवा वस्तूच्या कराचे प्रमाण कमी अधिक करून होत असतो. आणि आपण पाहतो की कराचे दर वाढले तर किमती वाढतात, किमती वाढल्या तर मागणी कमी होते, मागणी कमी झाली तर तोटा होतो. तर अशा प्रकारची अनिश्चितता व्यवसायामध्ये निर्माण होते किंवा शासन एखाद्या वस्तूच्या किमती वाढू देत नाही आणि त्यामुळे संयोजकाचा उत्पादन खर्च त्या किमतीतून भरून निघत नाही आणि पर्यायाने आपण पाहतो की नुकसान होतं. म्हणून जो संयोजक अशा प्रकारची अनिश्चितता स्वीकारतो आणि तोच हा अर्थव्यवस्थेमध्ये टिकून राहतो आणि त्याला जो मोबदला मिळतो त्याला त्यांनी नफा म्हटलेलं आहे. सरकारी हस्तक्षेप ही एक अनिश्चिततेचं कारण त्यांनी मंतलेलं आहे. त्यानंतर चौथं अनिश्चितता सांगितलेली की व्यापार चक्राचा अंदाज कोणालाही करता येत नाही. कधी अर्थव्यवस्थेत तेजी येईल आणि कधी मंदी येईल. मंदी आपण पाहतो की अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान करत असते, उद्योजकांचं नुकसान करत असते, वस्तूला मागणी घटत असते आणि कधी तेजी मंदी येईल काय अंदाज करता येत नाही. आणि यातून आपण पाहतो की जे संयोजक यामध्ये टिकून राहतात त्यामध्ये धाडस करतात, अशा प्रकारचा धोका स्वीकारतात, मग त्यांना जो नफा मिळतो तो नफा अनिश्चिततेमुळे मिळतो असं या ठिकाणी नाईट यांना म्हणायचं आहे. की त्याचबरोबर आणखी एक कारण त्यांनी दिलेलं आहे अनिश्चिततेचं की लोकांमधील फॅशन बदलली की आपण पाहतो की मागणी बदलते. हा एक धोका किंवा ही एक अनिश्चितता मोठ्या प्रमाणात उद्योजकांना फेस करावी लागते किंवा त्याला सामोरे जावं लागतं. आपण पाहतो की लोकांची फॅशन रोज बदलते आहे, लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत आणि मग आजचं उत्पादन उद्या विकेल की नाही याची शक्यता सांगता येत नाही. अशा प्रकारची अनिश्चितता उद्योजकासमोर निर्माण होते आणि अशी अनिश्चितता जे उद्योजक स्वीकारतात त्यांनाच नफा मिळतो. अशा प्रकारची भूमिका प्रोफेसर नाईट यांनी मांडलेली की अशा या अनिश्चिततेचा विमा कंपनीकडून नुकसान भरपाई किंवा विमा काढता येत नाही आणि म्हणून आपण पाहतो की हे धोके व्यवसायात स्वीकारावे लागतात की ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की उत्पादकांमध्ये होणारी स्पर्धा असेल, तंत्रज्ञानातील बदल असेल, सरकारचा हस्तक्षेप असेल, व्यापार चक्रामुळे निर्माण झालेली जोखीम असेल आणि त्याचबरोबर लोकांच्या आवडीनिवडीतील बदल किंवा फॅशनमधील बदल असेल, या सर्वांमुळेच आपण पाहतो की संयोजकासमोर अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि यातून आपण पाहतो की वस्तूच्या मागणीत बदल होत असतो, उत्पादन खर्चात बदल होतो, किमतीत बदल होतो आणि त्यामुळे संस्थेस एखाद्या वेळेस तोटा होण्याची शक्यता असते किंवा अशा प्रकारचे धोके जो संयोजक स्वीकारतो त्यालाच त्यांनी आणि त्याला जो मोबदला मिळतो यातून तर त्याला त्यांनी नफा असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनपेक्षित धोक्याबाबत अनिश्चितता असते आणि अनिश्चिततेचा मोबदला संयोजकाला नफ्याच्या स्वरूपात मिळत असतो. अशा प्रकारची भूमिका या नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत यामध्ये प्रोफेसर F.H. नाईट यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे नफा म्हणजे संयोजकाचा अनिश्चितता स्वीकारल्याबद्दलचा मोबदला अशा प्रकारची व्याख्या करून अनिश्चिततेचे नफ्याचं 2 प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. निश्चित धोक्याचं 2 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे, निश्चित धोके आणि अनिश्चित धोके. निश्चित धोक्याबद्दल अंदाज करता येतो, विमा कंपनीच्या माध्यमातून विमा काढून आपण पाहतो की नुकसान भरपाई करून घेता येते आणि त्यामुळे निश्चित धोके स्वीकारल्याबद्दलचा मोबदला नफा त्यांनी म्हटलेलं नाही. तर नफा म्हणजे अनिश्चित धोके स्वीकारल्याचा मोबदला आणि अनिश्चित धोक्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की उद्योजकांमधील स्पर्धा असेल, तंत्रज्ञानातील बदल असेल, लोकांच्या आवडीनिवडीतील बदल असेल, फॅशनमधील बदल असेल. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी तेजीमंदीचे
चक्रे असतील किंवा सरकारी धोरणातील बदल असेल, हे सगळं अनपेक्षित असतं, अनिश्चित असतं आणि अशा प्रकारची अनिश्चितता व्यवसायामध्ये जो व्यावसायिक किंवा संयोजक स्वीकारतो, त्याला जो नफा मिळतो त्याला त्यांनी मोबदला किंवा त्याला त्यांनी नफा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हा सिद्धांत प्रोफेसर नाईट यांनी मांडलेला आहे. थोडक्यात हा सिद्धांत म्हणजे हॉलेच्या सिद्धांतातील दुरुस्तीच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या सिद्धांतावर काही टीका देखील केल्या जातात, की त्यामध्ये पहिली टीका आहे की मक्तेदारीच्या नफ्याचे स्पष्टीकरण हा सिद्धांत देत नाही. त्यानंतर कंपनीच्या नफ्याचे स्पष्टीकरण हा सिद्धांत देत नाही. त्यानंतर नफ्याची राशी अनिश्चित मानणे अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर नेहमीच अनिश्चिततेमुळे नफा मिळत नसतो, तर इतरही कारणांमुळे नफा मिळत असतो, त्याचा विचार यामध्ये केलेला नाही. इतर घटकाकडे दुर्लक्ष त्यांनी केले, जसं की नफा हा नवप्रवर्तनामुळे मिळत असतो, परंतु त्यांनी त्याचा उल्लेख त्यामध्ये केलेला नाही. त्यानंतर नफा ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनिश्चितता ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या व्यवसायात किती अनिश्चितता आहे त्याचं मापन करणे शक्य नाही. तर अशा प्रकारच्या गुंतागुंतीचं विषय घेऊन हा मांडलेला सिद्धांत अशी टीका केल्या जाते. त्याचबरोबर लाभाचे मोजमाप करता येत नाही, किती नफा मिळेल हे सांगता येत नाही आणि म्हणून अशा प्रकारची एक टीका त्या ठिकाणी केली आहे. नफ्यात अनेक घटक असतात, म्हणजे केवळ अनिश्चितता हा घटक नाही तर इतरही घटक त्यामध्ये असतात, जसं की संघटका किंवा संयोजकाचं कौशल्य असेल, त्याचं भांडवलाचा वापर असेल, त्यावेळेसची परिस्थिती असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात आणि आपण पाहतो की त्याचाही विचार होणे गरजेचं होतं, परंतु यामध्ये तो विचार केलेला नाही. तर अशा प्रकारच्या टीका जरी होत असल्या तरी हा सिद्धांत आपण पाहतो की निश्चितच संयोजक उत्पादनाचा जो घटक संयोजक हा घटक आहे. व्यवसाय करत असताना किंवा एखादं म्हणजे उद्योजक, अर्थव्यवस्थेतील उद्योजक हे अनेक प्रकारचे अनिश्चिततेचे धोके स्वीकारतात आणि म्हणून त्यांना जो नफा होत असतो हा धोके स्वीकारण्याचा मोबदला असतो, अनिश्चितता स्वीकारण्याचा मोबदला असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.